भूतकाळातली एक छोटीशी घटना आणि वर्तमानात उभं राहत असलेलं एक मोठं साम्राज्य. पण प्रश्न एकच, ध्रुव जे करत आहे ते फक्त बिझनेस आहे की त्यामागे अजून काही दडलं आहे? नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात दिलकशी आणि आजचा भाग आहे खूप खास, कारण इथे सुरू होतो एक नवीन खेळ. रायचंदे ग्रुप, जुने हिशोब आणि ध्रुवचा एक हट्ट, जिथे भावना आणि बिझनेस एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया भाग 64ची. अल्बर्ट, आई सध्या घरी आली आहे, तर तू त्या तिघींची सिक्युरिटी चेक करून घे. जरी आजीसाहेब नांदेड गेलेले आहेत तरी सुद्धा त्या तिथूनही काय करू शकतील याचा अंदाजा आपल्याला आहेच. ध्रुवने संध्याकाळी एका मीटिंगसाठी निघताना अल्बर्टला सांगितले. अनुजा घरी आल्या म्हणजे आता त्याची घरची व्हॅल्यू झिरो झाली असेल हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याने त्याच्या कामावर जास्त लक्ष द्यायचं ठरवलं. तेजा, सेठेच्या त्या मुलाला आणि त्या बाईला व्यवस्थित तिच्या घरी ड्रॉप केलं ना? गाडीत बसल्यावर त्याने तेजाला प्रश्न केला. तसा तेजाने त्याची मान होकारात हलवली. सेठेकडून अजून आपल्याला कामाच्या काही गोष्टी मिळतील असं तर वाटत नाही, पण तरीसुद्धा तू बारीक डिटेल्स चेक कर. एखाद्या वेळेस आपल्याला बिनकामाची वाटणारी गोष्ट कामाची निघेल. ध्रुवने त्याला सांगितलं आणि तो झालेल्या घटनेचा विचार करू लागला. जर डॅडला असं वाटत होतं की आजीसाहेब असं काही करणार नाहीत, तर त्यांना नक्कीच कोणावर तरी संशय असेल आणि मला त्याच व्यक्तीला शोधावं लागेल. तो मनातच विचार करत भूतकाळात हरवला. त्याला तो दिवस आठवत होता, ज्या दिवशी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे मामा मामी कनकला घेऊन गुडगाव आले होते. तेव्हा ध्रुव कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता आणि कनक काहीतरी 9-10 वर्षाची असेल. तिने त्या दिवशी छान लॉंग ड्रेस घातला होता आणि ध्रुवला सोडून तिची सर्वांनी खूप कौतुकही केलं होतं. विशेष म्हणजे त्याच दिवशी आजीसाहेबसुद्धा नाखुशीने का होईना पण तिला छान म्हणाल्या होत्या. म्हणून ध्रुवने कौतुक करावं याकरता ती मुद्दाम त्याच्या मागेपुढे फिरत होती. शेवटी तो तिला इरिटेट होऊन डायनिंग टेबलजवळ येऊन बसला. तसे हळूहळू करत सर्वच डायनिंग टेबलजवळ जेवणाकरता आले. तसं ती परत त्याच्या बाजूला येऊन बसली. ध्रुव पहिलेपासून पुस्तकी किडा होता. मुलींचं असं अटेन्शन त्याला इरिटेट करायचं. म्हणून तिला बाजूला बसलेला पाहून तो चिडला. पण तरीसुद्धा त्याने तसं न दाखवता मामा मामीसमोर चुपचाप जेवणाला सुरुवात केली. पण त्याने तिचं कौतुक केलं नाही या गोष्टीचा तिला हळूहळू राग येऊ लागला आणि त्या रागात तिने मुद्दाम टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास हाताने धक्का मारून त्याच्या अंगावर सांडला आणि बस तिथेच त्याच्या रागाचा भडका उडाला. त्याने तिला खुर्चीवरून धक्का देत खाली ढकललं आणि ताड ताड पावलं टाकत तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर त्याने कनकला बघितलं ते थेट त्यांच्या लग्नातच. त्याआधी एवढं काही घडून गेलं असेल याची त्याला जरासुद्धा कल्पना नव्हती. गाडीला ब्रेक लागला तसं ध्रुवसुद्धा त्याच्या विचारांना ब्रेक लावत त्यातून बाहेर आला. बॉस, ते रायचंदे ग्रुपची सर्व इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे. मीटिंगसाठी ध्रुव गाडीतून उतरला तसं त्याच्या मागे चालत तेजा म्हणाला. ठीक आहे, नीलला ऑफिसलाच थांबायला सांग. या मीटिंगनंतर त्याच्यासोबत बसून सर्व पॉईंट डिस्कस करून घेऊ. ध्रुव त्याच्या मनगटावरच्या रिस्टवॉचमध्ये बघत म्हणाला. त्याने मीटिंग लवकर आवरली आणि तो सनशाईन इंडस्ट्रीमध्ये नीलच्या कॅबिनमध्ये आला. तेव्हा नील कंटाळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होता. तुला काय झालं असं रडकं तोंड करायला? काय झालं म्हणजे? आता रात्रीचे 10 वाजले आहेत. ऑफिस केव्हाच बंद झालं. प्रत्येक एम्प्लॉई आपापल्या घरी जाऊन मस्त आता मजेची झोप घेत असतील, इन्क्लुडेड युअर वाईफ. आणि मी मात्र इथे तुझी वाट बघत बसलो आहे, कारण तू इथे येऊन एका महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कस करत माझी आजची रात्रीची झोप उडवणार आहेस. त्याचं बोलणं ऐकून ध्रुवने नकारात मान हलवली आणि मेन चेअरवर येऊन बसला. तसं तेजाने त्याच्यापुढे फाईल ठेवल्या. तुझी बडबड झाली असेल तर आपण ज्या कामासाठी इथे भेटलो त्या कामाच्या गोष्टी करायच्या का? नील नाईलाजाने समोरच्या खुर्चीवर बसला. हे काय आहे ध्रुव? मी तुला मागे पण म्हटलं होतं की ही कंपनी चालू करण्यापेक्षा आपण नवी कंपनी उभी करू. ध्रुवने त्याच्यासमोर रायचंदे ग्रुपची फाईल सरकवली तसं ती फाईल बघत नील म्हणाला. नील कितीही वटवटला तरी ध्रुवने त्याला इग्नोर करत सांगितलं. कंपनीवर कोणताही डेप्ट नाही आहे. चालू असलेल्या प्रोजेक्टचे इन्व्हेस्ट केलेले पैसे परत करण्यासाठी कंपनीच्या ओनरने पहिलेच कंपनीची बरीचशी प्रॉपर्टी विकली आहे.
ध्रुव, ते सगळं ठीक आहे, पण मी माझा माणूस कंपनीत पाठवला होता. त्याने कंपनीचं पूर्ण ऑब्झर्वेशन केलं. त्या कंपनीतल्या मशीन तर एवढ्या वर्षापासून बंद असल्याने आता पुन्हा चालू होतील की नाही ते सुद्धा सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत पूर्ण कंपनी नव्याने कशी सुरू करणार? नीलने जे सांगितलं ते सुद्धा एका हिशोबाने खरं असलं तरी ध्रुवला तीच कंपनी सुरू करायची होती. हे बघ, माझा निर्णय झाला आहे. मला रायचंदे ग्रुप पुन्हा एकदा नव्याने उभा करायचा आहे आणि मी फक्त सुरुवात करणार आहे. मला खात्री आहे की ती त्याला सक्सेस नक्कीच मिळवून देईल. नीलला त्याच्या भावना समजत होत्या, पण प्रॅक्टिकली हे काम फार खर्चिक होतं. ठीक आहे, तू म्हणतो तर मी मेकॅनिकला पाठवून एकदा त्या सगळ्या मशीन चेक करायला सांगतो. त्यातल्या ज्या बिनकामाच्या असतील त्या काढून त्या जागी ज्या कामाच्या असतील अशा नवीन मशीन आणायला सांगतो. आपण असं पण करू शकतो की जी प्रॉपर्टी रायचंदे यांनी प्रोजेक्टच्या इन्व्हेस्ट केलेले पैसे परत करण्यासाठी विकली, तिची माहिती काढून ती आपण परत मिळवू शकतो. कारण नाही म्हणायला फॅक्टरीच्या आजूबाजूची जागा तर ताब्यात घ्यावीच लागेल. ध्रुवचे इमोशन समजून घेत नीलसुद्धा आता उपाय सुचवायला सुरुवात केली. तेजा फॅक्टरीच्या जुन्या वर्कर्सपैकी कोणी सापडत असेल तर शोध. कारण जर जुने काही वर्कर्स आपल्याला मिळाले तर त्यांना फॅक्टरीच्या कामातली काही माहिती तरी असेल. ध्रुवने तेजाला सांगितलं. तसा तेजा त्याचा मोबाईल घेऊन कॅबिन बाहेर पडला. नील, ते सर्व ठीक आहे, पण ही फॅक्टरी कोणी बारके म्हणून माणसाच्या नावावर आहे, ज्याचा तपास अजून लागला नाही. तेजा बाहेर गेला तसं ध्रुव विचार करत म्हणाला. ठीक आहे ना, कोणाच्याही नावावर असली तरी आपण आपल्या लीगल ॲडवायझरला सांगून ती कनकच्या नावावर उतरवायला लावू. नील अगदी सहज म्हणाला. तसं ध्रुव त्याची मान हलवत त्याला म्हणाला, एवढं सोपं नाही आहे. कनकला आपण रायचंदे यांची वारस तर सिद्ध करू शकतो, पण जोपर्यंत तो बारके आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ती फॅक्टरी कनकच्या नावावर होणार नाही. मग आता काय करायचं? नीलचा जोश पुन्हा उतरला. मला असं वाटतं आपण तिच्या नावाने केस फाईल करू आणि बारकेसाठी पेपरला जाहिरात देऊ. जर तो आला तर ठीक, नाही तर केस आपोआप तिच्या बाजूने लागेल. पण जर तो माणूस आला आणि त्याने ती फॅक्टरी द्यायला नाही म्हटलं तर? ध्रुवच्या म्हणण्यावर नीलने लगेच प्रश्न केला. तर तर आपण आपल्या पद्धतीने ती फॅक्टरी ताब्यात घेऊ. शेवटी किल्लेदारांनी आजपर्यंत कधी कोणाचा हक्क डावलला नाही, म्हणून त्याला सुद्धा संधी देऊच की. ध्रुव खांदे उडवत म्हणाला. तसं नीलला सुद्धा थोडं हसू आलं. तेवढ्यात तेजासुद्धा त्याचा फोन आटपून आत आला. ठीक आहे, मी केसचे डॉक्युमेंट बनवायला टाकून देतो. तू त्यावर कनककडून सही घेऊन ठेव. मग दिवाळीनंतर आपण ते कोर्टात सबमिट करू. दिवाळीवरून आठवलं, तेजा, आपण उद्या जापानसाठी निघू. पण तिथे कोणाला कळवू नको. आपण त्या ब्रँचला सरप्राईज व्हिजिट देऊ. ध्रुवने असे म्हणताच नील आश्चर्याने त्या तोंडाकडे बघायला लागला. तू या वर्षी पण बाहेर जाणार आहेस? ते सुद्धा कनक असताना? त्याच्या या बोलण्यावर ध्रुवने लांब श्वास सोडला. मी पण पहिले विचार केला होता की यावर्षी दिवाळीला इथेच थांबू, पण तुला माहितीच आहे, आई असल्यावर तिला दुसरं कोणीच दिसत नाही. मग उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा मी या ब्रँचच्या व्हिजिट तरी करून येतो. तसंही ती आल्यापासून मी आउट ऑफ गेलेलोच नाही. तेवढंच काम तरी मार्गी लागेल. ध्रुवच्या या बोलण्यावर नील मोठ्याने हसू लागला, तर तेजा गालातल्या गालात हसत होता. हसू नको, इथे माझी काय परिस्थिती आहे ते मलाच माहिती. ध्रुवने समोरचा पेपरवेट उचलून नीलला मारून फेकलं. तसं नील त्याचा मार चुकवत त्याला म्हणाला, एक वेळ वाघ होतास रे तू या जंगलाचा, पण तिने तुला खरंच लांडगा करून ठेवलंय. नील अजूनच हसू लागला. तसं ध्रुवने सुद्धा त्याचे डोळे बंद करत तिला आठवत एक स्माईल दिली. ओके, पण दिवाळीनंतरच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये मला तिला रायचंदे ग्रुपच्या MD पोझिशनवर बघायचे आहे. त्याच्या बोलण्यावर नीलने त्याची मान होकारात हलवली. नील निघून गेल्यानंतर सुद्धा ध्रुव तिथेच काम करत बसला. सर, रायचंदे ग्रुपबद्दल एक माहिती अजून मिळाली आहे. गो अहेड. काम करणाऱ्या ध्रुवला तेजा म्हणाला. तसं त्याने त्याला पुढे बोलण्यास सांगितले. सर, मॅडमांच्या वडिलांच्या डेथनंतर रायचंदे ग्रुपमध्ये चालू असलेले प्रोजेक्ट त्यांचे आजोबा सांभाळू शकले नाही, म्हणून त्यांनी त्यातले काही प्रोजेक्ट त्यांच्या मित्राच्या कंपनीला हँडओव्हर केले, तर काही प्रोजेक्टला त्यांचे इन्व्हेस्टर केलेले पैसे परत केले. तेजा म्हणाला. तसं ध्रुव काम करता करता थांबला.
कारण त्याला ही माहिती तर त्याने पहिलेच दिली होती. मग तो आता परत का सांगतो आहे? असा प्रश्न नजरेत घेऊन तो त्याच्याकडे बघू लागला. सर, ॲक्च्युली प्रोजेक्टचे जे पैसे परत करण्यासाठी पुरेशी अमाऊंट होती त्यांच्याकडे, त्यातून त्यांनी ते पैसे परत केले आणि कंपनी सांभाळणारं त्यांच्याकडे कोणी नसल्याने त्यांनी ही कंपनी बंद केली. पण जसं आता आपण विचार करतो आहोत, तसं ते कोलॅबोरेशनचा विचार तेव्हा करू शकत होते. आणि जर त्यांच्याकडे प्रोजेक्टचे पैसे द्यायला एवढी अमाऊंट होती, तर त्यांनी कंपनीची बाकी प्रॉपर्टी का विकली? ध्रुव हा प्रश्न करणार हे त्याला माहीत होतं. म्हणून तो या गोष्टीसाठी तयारच होता. सर, कोलॅबोरेशनसाठी त्यांचा तो मित्र तयार होता. पण मॅडमच्या मामामामींनी मॅडमला सांभाळण्याच्या बदल्यात कंपनीवर हक्क दाखवायला सुरुवात केली. त्या मित्रालाच काय, इतर कोणालाही कंपनीला अशा प्रकारची झंझट नको असल्याने मग कोणीही कोलॅबोरेशनसाठी तयार झालं नाही. त्यात मॅडमचे आजोबा त्यांच्या मामाला कंपनी द्यायला तयार नव्हते. पण त्यांनी मागितलेली अमाऊंट खूप जास्त असल्याने ती अमाऊंट देण्याकरता त्यांना ती प्रॉपर्टी विकाव्या लागल्या. कारण त्यांना त्यांच्याजवळ असलेले सर्व पैसे प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना परत केले होते. ध्रुव आता विचार करू लागला. सर, मॅडम यांच्या आजोबांना ती कंपनी मॅडमांनाच द्यायची होती. त्यांनी तशी विल पण बनवून ठेवली होती. त्यांच्या मामाने आयुष्यभर मॅडम यांच्या आजोबांकडून मिळालेल्या पैशावर पोट भरलं. तेजा सांगत होता आणि ध्रुव एक एक गोष्ट व्यवस्थित ऐकत होता. त्याला आता एक मोठा प्रश्न पडला होता. मी तिच्या जीवनातला एवढा मोठा पार्ट कसा मिस करू शकतो? एक काम कर, त्या मामामामीबद्दल माहिती काढ. मला वाटतं ती कंपनी सध्या ज्या बारकेच्या नावावर आहे, हा बारके त्यांच्याच जवळचा कोणी असेल. तसेही बरेच हिशोब बाकी आहेत जे मी विसरून गेलो होतो. हे बोलताना मात्र ध्रुवच्या चेहऱ्यावर एक गूढ स्माईल होती. ध्रुवने घेतलेला हा निर्णय फक्त एक कंपनी उभी करण्यासाठी आहे की तो भूतकाळातल्या काही नात्यांचा हिशोब चुकता करायला निघाला आहे? रायचंदे ग्रुपचं रहस्य अजून किती खोल आहे आणि बारके नावामागे लपलेला चेहरा शेवटी समोर येणार का? पुढच्या भागात गोष्टी अजूनच गुंतणार आहे. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दमदार कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दिलकशीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.